रुकते आता 2 मिनट रुक। पूरा मैदान छोड़ के तेरे को मेरे पास ही जाके मुतना था। अपनी तरफ ध्यान दे नहीं तो गिल्ली गुम हो जाएगी। ये इधर का भाई है तू? साले चड्डी में रहने का समझा ना? कायची सर्कस उभे सकाळी सकाळी? संत्या समझा दे अपने दोस्त को। माझा दोस्त होता मग सोडून देवाचा होता ना। तेरा दोस्त है ना इसीलिए कम मारा, नहीं तो तेरे को पता है। बस मुन्ना भैया पट्टापट निकलने का यहाँ से। कारण काय आहे ना का आजूबाजूच्या लोकांना म्हणायला नाही पाहिजे का संत्यानं त्याच्याच एरियात मारलं म्हणून। अबे निघाले काले सांगतास? साल्यानं किती मारलं मले? आमदार के लिए काम करते करते खुद को आमदार समझने लग गया क्या तू? मेरा सेठ आमदार को एक फोन करेगा ना, लावारिस हो जाएगा तू। ए गजा जास्त लवलव करू नको, जिवंत आहे तो अजून। हे बा मुन्ना, आपली तुझ्याशीन काहीच दुश्मनी नाही, बस इज्जतीनं राहायचं। चल निघ निघ। मिलेंगे जल्दी। तुझ्या एरियात भेट जाओ। काय बे चल। ए सूरज, एवढा सकाळी सकाळी कुठे चालला बे? ये कंचे खेळाले। मी नाही येत। संत्या तुले 10 वेळा सांगितलो माया पोराले फालतूचे धंदे शिकवू नको। आता कंचे खेळालेच बोलून राहिलो, याच्यात का फाल तुझ्या? ते बरोबर आहे, फालतूचं काहीच नाही आहे। मग कंचे खेळणं, पतंगा उडवणं, दिवसभर गुटखा खात रिकाम टेकडे बसून राहणं लई मोठं काम आहे नाही? पण हे काम तुम्हीच करा, मले माया पोराले शिकवायचं आहे। तर कोण म्हणला नको शिकव? आता आम्ही बी तर शिकवायचीच कामं करतो नाही का बे? संत्या जास्त हुशारी दाखवू नको, नाही तर कणपडतात खाशीन। राहू दे, कपडे भांडे धुतस पण ठसन किती दाखवतो रे एखादे? हो, कपडे भांडे धुणं म्हणजे काम नाही होय का? भीक तर नाही मागत आणि ठसन दाखवायचा ठेका तुम्हीच उचलला का रे? बायानं ठसन दाखवला तर पाहून नाही होत का? राहू दे, मोठी ऑफिसर चोच जशी। मी नाही झालं तर का झालं? माझा पोरगा ऑफिसर बनन आणि तुम्ही बसा येते कंचे खेळत। चल रे, ह्या पोट्टे सोबत बिलकुल दिसला नाही पाहिजे। चल चला बे, मी भी जातो, भूक लागली मला। भैया 2 चाय देना। किती राहिले होते रे? काय तेच तर मी विचारून राहिलो। ते जाधव साहेबाकडे आलो होतो, शिवाजी जयंतीच्या डेकोरेशनचे काय पैसे राहिले होते, बाबाभाई म्हणला घेऊन ये। त्या बाबा भाईले सोडून दुसरा कोणी भेटे नाही का बे आणले? जाधवची हुशारी होय। संत्या, महाराजांच्या जयंतीच्या डेकोरेशनचे पैसे नाही घेत, फक्त लेबरचा जो पेमेंट आहे तेवढाच। ए दाड्या, महाराजांच्या जयंतीसाठी आम्हाला कोणाची भीक नाही पाहिजे आणि तुमची बिलकुलच नाही। याच्या बाद येती फटकाच्या नाही। चल नाही, महाराजांच्या जयंतीचं काम आलं तर मना नाही करू शकत, घ्यावंच लागेल। ए रफिक, महाराजांच्या जयंतीच्या आणि तुया काही घेणं देणं नाही आहे।
चाय नाही पाहिजे. हमने एरो गैरो से शिवाजी महाराज को नहीं समझा है संध्या, हमारे पुरखों से सीखा है, जो सच जानते थे. और इसीलिए पता है कि महाराज सिर्फ तुम्हारे नहीं थे, हमारे भी थे. ए गाडी काढ रे. तुम्हाला दुसऱ्या जातीची पोरगी दाखवीन का मी? रव्यासाठी पोरगी पाहून राहिला वाटते. खूप पोरी आल्या आता वरी, पण तू या वागणुकी पायी कोणी दे नाही पोरगी. मग कायले टाइमपास करतो, सोडून दे. मी काय म्हणतो, तुम्हाला मुलगी पसंत असेल तर रविकांतला दाखवून पा फोटो. रजिस्ट्रेशनची फी दिली तर बाकीची माहिती मी काढतोच. किती पैसे देऊ आता? 1000 रुपये. का करते पोरगी? ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट. आणखी तुझं काय चालू आहे? एखादं पुस्तक वगैरे वाचलं पाहिजे माणसानं. आपला शिक्षण पूर्ण झाला. अरे 10वी नापास माणसानं असं बोलून कसं चालन? आपलं बी काही उसूल आहे. आपण ना पहिलेच ठरवलं होतं का एका वर्गात दुसऱ्यांडाव बसायच्या नाही. 10वीत फेल तर फेल. अरे शिक्षण असं संपत नसते. आपला शिक्षण पूर्ण झाला. 7 वर्ष झाले. अरे संत महात्मे शिकतच होते आयुष्यभर. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, बाबासाहेब. एक मिनिट, तुम्ही जय भीम आले तर नाही वा ना? नाही नाही जी, मी तुमच्या समाजाचा आहे. आता महापुरुषाचे नाव घेतले तर हरकत काय आहे? ते तर सर्वांचेच असतात ना. सर्वांचे म्हणजे? त्यांनी केलेल्या कामाची फळ सगळ्यांनाच मिळतात ना. आता तुमच्या रव्याचंच पहा, आहेत ना तो सरकारी नोकरीत. रव्याच्या नोकरीच्या येते काय संबंध आहे? तुमच्याकडे अजिबात चालत नाही वाटते. नाव बी नाही चाले. मग तुमचा संतोष तर दिसतो जी नेहमी त्याच्या जयंतीच्या कार्यक्रमात. आमच्या पोरगात येतीच दिसते, जे ती दिसायला नाही पाहिजे. संत्या, पल्लवी, तुझे नोट्स कम्प्लीट आहे? माझे नाही आहेत, मला लिहायचे. ते काम करूया, क्लास नंतर थोडंच कम्प्लीट करूया. हमारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टंग 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 टंग. ए पल्लवी, अजून किती दिवस भाव खाशील ना? चाल पिक्चर पावाले जाऊ. अवा हे सफीना सांगेन ना तुले मास्तरनं का शिकवलं तर. ए पल्लवी, मी तुझ्या संग बोलून राहिलो. पल्लवी, तुला का मी जोकर वाटतो का? अरे काही गलत केलो का तुझ्यासोबत? का काही गलत बोललो? हे पाय, आपल्याला फालतू टाइमपास नाही जमू. पाहतो मी अजून किती दिवस भाव खात असत. असं पाहता. तुम्ही इतरांना जगू देणार आहात की नाही? संतोष, तुला शेवटचं सांगतो मी, माझ्या विद्यार्थ्यांना त्रास देऊ नकोस. विद्यार्थी तुमच्या घरात, हा मैदान कोणाच्या बापाच्या नाव आहे. येथे आम्ही काय बी करू शकतो. काही मुलींची छेड काढणं, अबद्दल बोलणार, रस्ते अडवणार. आता रस्ता चढवलो ना, अजून तर काय नाही केलो. संतोष, मी पोलिसात तक्रार करेन. तर मग काय माझ्या परमिशनची वाट पाहून राहिली? जा करा. तू चाय दे. आमदाराच्या माणसाले पोलिसाच्या भेव दाखव. संत्या, तेरा पहले का उधारी बहुत हो गया है. हा तो चाहिए नहीं क्या? संत्या, बहुत दिवसापासून त्या हातची बिर्याणी नाही खाल्लो यार. तर काय म्हणतोस? का म्हणतस काय? बिर्याणी पार्टी करायला लागते पटकन.
काढा पैसे पटकन. हं? पैसे काय लागतात बे? याच्या बापाच्या दुकानातून 2 किलो मटण घेऊन येऊन. फुकटात. मायबाप जसा बकरा कापते ना उभ्यानं कापेन तुले. का मतलब आहे मटणाची दुकान राव? आमदार साहेबाकडे जायचं आहे ना, जयंतीची वर्गणी मागाले. आंबेडकर केंद्राची इमारत तशीच पडू नये. मला नाही वाटत तो प्रोजेक्ट पूर्ण होईल म्हणून. त्यामुळे तुम्ही जर मदत केली तर त्या ठिकाणी आपण नाईट स्कूल सुरू करू. वस्तीचाही फायदा होईल आणि बाहेरच्यांचाही. कुकरेजाला फोन लाव. सर कुकरेजा. हाँ कुकरेजा साहब, जो विहार के बाजू वाली जमीन है ना वो आप छोड़ दो. नाही तुम्ही बरोबर बोलून राहिले, पण ज्याची जमीन होय त्याचे कागदपत्र आता माझ्या हातात आहेत. तुम भी जाएगा साथ में मेरे को भी लेके जाएगा. एक मिनट कुकरेजा देखिए छोटी जमीन है, समाज का काम है, काय को लोचा खड़ा करने का. हाँ बघून घ्या तुम्ही. ज्याचं त्याला ते एकाच काम करून राहिलं दुसरा नाराज होते. काय बोलत होते तुम्ही? बोला. मी शाळेबद्दल बोलत होतो आणि शिक्षक म्हणून काम करायला मी तयार आहे. तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात मास्तर, पण विद्यार्थी कुठे आहे? चुकीचा व्यवसाय निवडल्या मास्तरजी. आमदार साहेब, हा माझ्यासाठी व्यवसाय नाही. पण धंदाच आहे ना तो. आता हे तुमच्यासाठी कागदाचा तुकडा असेल, बरोबर आहे. आमच्यासाठी पैसा आहे तो. बर ते जाऊ द्या, काय करायचं ते सांगा. विद्यार्थी तयार आहेत, मी शिकवायला तयार आहे. प्रश्न फक्त जागेचा आहे. पण आता तो प्रोजेक्ट पुरा नाही होऊ शके. आता आम्ही त्या जागेवर आंबेडकरांचं स्मारक बांधणार आहोत. मुंडाणे साहेब, स्मारक त्यांची बांधावी लागतात ज्यांना लोक विसरतात. त्यांची नाही, यांच्याशिवाय हे जग चालू शकत नाही. मोठमोठ्या लोकांची स्मारक तर सगळ्या जाती धर्मातले लोक बांधतात. त्यांना बांधू द्या ना. बाबासाहेबांना कोण विसरेल? त्यांचं कार्य आणि त्यांचं लिखाण हेच त्यांचं मोठं स्मारक आहे. तुमचे विचार महान आहेत, पण विचार ऐकून लोक मत नाही देत ना. ना सगळं तिथंच येऊन थांबतं मतांजवळ. बाबासाहेब सुद्धा 2दा निवडणूक हरले होते. तेच तर बोलत होतो मी. आता सध्या प्रोजेक्टच्या जमिनीचं राहू द्या, नाईट स्कूलचा काय जुगाड होते ते पाय तुम्ही. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. अजून कोणी आहे बाय? हमारा नेता कैसा हो, जय गोंडाने जैसा हो. नमस्कार साहेब. त्यांना पाठीशी घालू नका तुम्ही. एक नंबरची नालायक पोरे ती. सगळ्या वस्तीत धिंगाणा घातला यांनी. मास्तर, किती तमाशा केला ना, तो मोठं अखरण तुम्हाला. ए संत्या, बैताडा का बे तुम्ही? कोणाला काय बोलायचा समजे नाही. कटे मास्तर आणले दरवाजापर्यंत. बसा. हे लोक यांच्या मनाला येईन ते करत राहतात आणि मी मंदी मंदी पडत राहतो. तो कुकरेच्या एका बाईच्या जमिनीवर बसून राहिला, त्याला उठ म्हणतो तवसरी हे पोट्टे त्या मास्तरच्या उरावर बसून राहिले. साहेब, तो मास्तर रोजच आडवायचा आम्हाला. आपण राजकारणात आहोत, आपण मोठेपणा घ्यायला लागते. आता तो मास्तर येऊन शिकून गेला मले. आंबेडकरांच्या स्मारकाचं राहू द्या म्हणे, शाळा बांधा. आता लोकांमध्ये हे बोललं तर जुत्ते नाही मारतील लोक. त्या दिवशी माझ्या दुकानावर पण काही लोक आले होते, म्हणत बाबांची जयंती वेगवेगळी करण्यापेक्षा सोबत साजरी करून. नाही, सोबत कायले? आपण सगळ्यांना पैसे वाटतो, सोबत कायले? कोणाच्या बी बॅकावात यायचं नाही. तुम्ही तुमची वर्गणी करा, तुमचा कार्यक्रम राबवा. साठी 30,000 रुपये. मले गायले देता. जयंती यांच्या बापाची आहे, यांना द्या. पोट्टे म्हणत होते का
बिर्याणी पार्टी करायची आहे म्हणून. काहून दारू बिरू सोडल्या काय? तसं हा ते 2-3 हजार दे अजून. बिर्याणी येतवरी चालत आली पाहिजे. धावत येईन साहेब. संध्या बिर्याणी एक नंबर बनली यार. एवढ्या ना बरं हे आपला कार्यक्रम सगळं झोपल्यावरच सुरू होते, नाही तर साला सगळी वस्ती खावायला आली असते. बरोबर. छोट्या अख्ख्या शहरात अशी बिर्याणी भेटते का कोठी? ए सुब्या, अख्ख्या शहरात अशी बिर्याणी बनवणारा बी चांगल्या नाही पटली ना तर दुसरी रस्ते बी आहेत माझ्या. आमच्या जातीची पोरगी चालते का तुले? त्या जातीची नाही आवडणं बे. तुले कसं माहित बे? तुले कसं माहित की नाही? नाही ना बे, कधी वाटलं बी तर नाही यार. बाबासाहेबांले मानणाऱ्या लोकांची तेच तर खासियत होय संध्या. त्याची जात माहित नाही पडे. राय ना बे, गेम घेऊन राहिला साल्या. अबे शिकलेली पोरगी होय, आपली जात थोडी सांगत फिरन. पण मला तर तिच्या सोबतच लग्न करायचं आहे. शिकलेल्या पुरी कोणाच्या ऐकत नाही संध्या. उद्या भेटली तर सांगा लागेल जास्त शिकू नको म्हणून. ए मनीषे, जा चाय घेऊन ये. दारू आणतो ना. जा घेऊन ये. आवडली का पोरगी? मला आवडल्यानं काय होते? तू आज त्यावरी येते कुणाचं बी लग्न व्हायचं नाही हे आता आम्हाला समजलंय. काहून? याच्या कर्माची सजा तुले कायले भेटत? चांगली नोकरी आहे, अलग राह, लग्न कर. लोक घरची माहिती काढतच नाही का की मी आसमानात राहतो? घरात नुसता दारूचा वास पसरलाय, कायचीच शरम नाही वाटते तुला? तू या कारण लोक आमच्यासोबत धड बोलत नाही, कार्यक्रमाला येत नाही, घरी येत नाही. ते वर्गणीचे पैसे देऊन जा. कायची वर्गणी? जयंतीची. कुणाच्या बी जयंतीसाठी पैसे नाहीत माझ्याकडे. त्याच्या जयंतीच्या करायच्या मला बी काही शौक नाही. दोस्त आहेत आपले म्हणून करा लागते. मग दोस्त बदलाव. दोस्त बदला ना लागत, टिकवा लागतात. आणि हे त्याला समजते ज्याला दोस्त राहतात. मग हे बी समजायला पाहिजे की वर्गणी देवाची आहे तर खुद पैसे कमवा लागतात. कमवून ना आम्ही बी पैसे आणि देऊन बी हे असे मतलबी ना बनून. त्याला घरचेच लोक वर्गणी ना देतील तर मग बाहेरच्याला मागाव का? संत्या तमाशा करू नको. कोण करते तमाशा? कोण करते? म्हणजे आता का वर्गणी मागणं म्हणजे तमाशा करणं आहे का? जा जाय मतलबी माणसा. ओ मास्तर, द्या जयंतीची वर्गणी द्या. मी कुठल्याही जयंतीला वर्गणी देत नाही. आणि तसंही लोकांनी वर्गणी दिली नाही तरी आमदार देतीलच. कवाच दिला त्यांना आणि इतकी दिला का त्याच्या पैशात कार्यक्रम होऊन जाते पुरा. पण कसं आहे ना का वर्गणी मागितलं ना हे तर समजते का कोण कोणाला किती मानते. तर म्हणजे आमदारांनी पैसे दिले
म्हणजे ते बाबासाहेबांना मानतात असं सिद्ध होतं. मानतेच तो, म्हणून तर स्मारक बनवून देऊन राहिलं ना. आणि आपण बी शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पोकट्याची नाईट स्कूल तर नाही बनवू देणी येते. थोडं जरी विचार करून बोललास ना तर महाराजांवर खूप उपकार होतील. एक प्रश्न पडलाय मला की शाळेला विरोध करणारा महाराजांचा मावळा कसा काय होऊ शकतो. काय झालं बे संध्या? साला जो भेटते तो आपली चुसारकी दाखवतो. 2-4 पुस्तकं का वाचलं ती यायले सगळे अडांचोटच वाटत. संत्या, ये क्या नाटक है तेरा? मेरी दुकान में दारू काय को पी रहा है तू? उगा उगा रहना तो डोस्यात फोडीन ते अब. चल अबे हा मास्तर आपल्याच समाजाचा होय का रे? आणि पल्लवी करा खाली. ए कुणाला विचारून चढलास रे? संत्याले. अबे संत्याच्या घरी जाऊन बांध मग. तोरणच बांधून राहिला. कायले बनवून राहिलं शेंडे? तोरण बांधते म्हणजे तोरणच बांधते. कोण रडत आहे बे? अबे तिकडे लोक जमले आहेत. हे चाल बरं. रेखा मेली म्हणते तो. सकाळी बंगल्यावर कामाला गेली होती. ती करंट लागून मेली म्हणतात. पोस्टमॉर्टम करून बॉडी आणणार आहे. सूरज एकटा पडला यार. रेखाताई त्याच्यासाठी खूप करत होती. संत्या बाहेर ये. अबे त्वरी येशील तर मरशील का? बाहेर ये. रेखाताईचा पोस्टमॉर्टम केला त्या हॉस्पिटलमध्ये. आपला डॉक्टर ओळखीचा आहे. त्यानं सांगितलं तिच्या बलात्कार करून खून केलं तिच्या मालकानं. सत्या कुठे चाललास? रेखाताईच्या घरी अजून कोणाला माहित नाहीये. वंदनाताई म्हणली मैयत जाळल्यावर सांगू. उद्या सकाळी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेऊन जावायचा ठरला. साहेब, त्या कुकरेजाचा फोन आला होता. रेखाच्या पोरासाठी, त्याच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये देतो म्हणते. हे बापुट्या, अशा वेळेला समाजाच्या भावना भडकतात. आपण सांड डोक्याने विचार करायचा. जे झालं ते झालं. त्या बाईचा नसीब असं समजून पुढे चालायचं. तो कुकरेजा 10 लाख रुपये देऊन राहिलाय. त्या बाईच्या पोराचा नशीब उजळून जाईल. गरीब आदिवासीसाठी कोणी 5-50 रुपये नाही दे. 10 लाख रुपये खूप होतात.
तर आपल्याला तेवढं काय समजे ना साहेब. तुम्ही काही गलत नाही सांगायचे, बस एवढा माहित आहे. ठीक आहे, मग समजुतीनं काम घ्या, कामावर ध्यान द्या. जयंती चांगली झाली पाहिजे. काय राहुल? येतो साहेब. संत्या, त्या रेखाच्या नवऱ्याले भेट. त्याले म्हणा ग बसशीन तर 10 लाख रुपये मिळतील. मोर्चाकडून पैसे नाही भेटत. येतो साहेब. चला बे. काय झालं? मला नाही जमलंय. का नाही जमलं? तेच जे आता ऐकून आलो. आमदार माणूस आहे तो, आपल्यापेक्षा जास्त समजते त्याला. घंटा समजते. दोन जातीमध्ये झगडे नाही झाले पाहिजे याची जिम्मेदारी कोणाची? रेखाची. बलात्कार झाला तरी काही बोलायचे नाही बाई, नाही तर समाजाचा तोल बिघडते. आणि तिचा खून झाला तर चुप राहायची जिम्मेदारी कोणाची? आपली, है ना? जो बलात्कार करते, खून करते, तो कुकरेजा फक्त ऐश करण. राहुल्या चूप रावाले कोण नाही सांगत आहे. ज्या वक्ती जे करायचे ते करूनच ना. पण आता आमदार साहेब जे म्हणत आहे ते ऐका लागेल. आणि का गलत बोलला बे तो? गलत तुले दिसत नसन बे, पण मले दिसते. काऊन का मी कोणाच्या काही खात नाही. का बोलायचा सीधा बोल. थांब रे, थांब. ना खात नाही म्हणून कोणाला सांगतास बे? ते बिर्याणी खाल्लास ना, ते याच्यात पैशाची होती. ठीक आहे, काढलो बिर्याणी. उचलून नेऊन देतो या मालकाले. राहुल्या, राहुल्या. आणि हा आदिवासी कोणाले बोलते बे तो? बहीण होती ती आपला सर्वायची. माई ना तूही बी. रेखाच्या अशा अचानक जाण्यामुळे आपल्या सगळ्यांना दुःख झालंय. पण ही दुःख करत बसण्याची वेळ नाही. तर बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. कारण एकानं अन्याय सहन केला की दुसऱ्यावर होतो, दुसऱ्यानं सहन केला की तिसऱ्यावर, मग चौथ्या, 5व्या, आणि मग आपल्याला त्याची सवय होऊन जाते. आपल्याला ही सवय होऊ द्यायची नाहीये. पहिल्या वाराचाच प्रतिकार करायचा आपल्याला. त्या कुत्र्याला जामीन मिळाला म्हणे. ते तर होणार असो. भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे. पण जसं FIR नोंदवून घेण्यासाठी आपण त्यांच्यावर दबाव आणला ना, तसं या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आपल्याला हा दबाव ठेवावा लागणार. कारण आपण असे एकटे एकटे राहतो ना, म्हणून त्यांची हिंमत होते आपल्यावर अन्याय करायची. त्याच्यामुळे उद्या सकाळी आपण इथं भेटणार आहोत. मास्तर, ते मोर्चा बिरच्याचं राहू द्या. राहू द्या? तू काय दारू पिऊन आलास का आता? तुझी बायको होती ती. हो होती, पण आता नसे ना. आता मी आहो, माझा पोरगा आहे. आता मला त्याचा विचार करू द्या. तशी बी जे वापसच नाही होऊ शके, तिच्या कोणा भानगडीत ना पडायच्या मला. तुझ्या मुलाची जबाबदारी तुझी एकट्याची जबाबदारी नाहीये. आम्ही सगळे आहोत सोबत तुझ्या. पण रेखाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तिची कुठलीही चूक नसताना तिला ठार करण्यात आलं. तुम्ही ना पोलिसांमध्ये रिपोर्ट दिलाच आहे, तर होईन जे व्हायचं ते.
पण ते मोर्चा बिरच्याचं काय तमाशा चालला? विद्यापीठाची परीक्षा सुरू आहे, मुलांनी अभ्यास करायचा, काही असली गाणी ऐकायची. आज सुट्टी देवाची होती ना मास्तर, जयंती आहे, माहित नाही का? असं म्हणजे बाबासाहेबांची जयंती शिक्षणाला सुट्टी देऊन साजरी करायची आपण? मास्तर गाणेच तर वाजवून राहिलो होतो, काय गलत नाही करून राहिलो. 2च दिवसापूर्वी इथे एका बाईची हत्या झाली. तिला 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई त्याला रोज हातानं चारून द्यायची, ती नाही आता. तो जेवला असेल का? रडत असेल का? तो त्याची मनस्थिती काय आहे त्याचं आम्हाला काही नाही. आम्ही दारू पिणार, धिंगाणा करणार, आपण करतोय काय, कसं वागतोय याचं काही भान? धिंगाणा आम्हीच करतो का मास्तर? बाकी लोकांच्या जयंत्यामध्ये धिंगाणा नाही होय का? अरे बाकीच्यांनी लाज सोडली म्हणून आपणही सोडलीच पाहिजे का? बाबासाहेब नावाचा एक मोठा हिरा लाभलाय आपल्या देशाला, त्याची अशी अवहेलना करू नका. मनाला येईल तेव्हा जय भीम म्हणायचं, संपलं आपलं काम. आपण काय करतो, कसं वागतो, जरा विचार करा. वाह वाह मास्तर, वाह, एक नंबर सॉलिड भाषण झालं. पाया पडन बे, पाया पडा. तरी म्हणलो का कार्यक्रमामध्ये काहीतरी कमी होते, पूर्ण झाली. निघता आता का घरवरी सोडून देऊ? हे बा मास्तर, कार्यक्रमाच्या सत्यानाश करा नको. थोड्या वेळात आमदार साहेब येणार आहे, तुम्ही थोड्या अरे तुम्ही सांगितलं नाही का तुमचे स्टुडंट बी आले आहेत म्हणून? काय पल्लवी मॅडम, मुलींना त्रास नको देऊ संत्या, खरंच पोलिसात देईन मी. मास्तर प्लीज, आय रिक्वेस्ट, मला हिच्यासोबत बोलायचं आहे काहीतरी पर्सनल. संत्या बोलू द्या.
पाहिलंय तुम्हीच आपलं काहीतरी. पल्लवी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला आवडतच तू. संत्या सर आज बोलू द्या त्याला. बाबे पोट्टलो हेच वे तुमची वैदी. आपण हिच्या सोबतच लग्न करणार आहोत. काय करतोस तू? किती शिकलायस? काय ओळख काय आहे तुझी? महाराजांच्या मावळ्याची ओळख. जय शिवाजी जय भवानी हेच आपली ओळख. काय माहितीये तुला महाराजांबद्दल? महाराजांचा आपल्यापेक्षा मोठा भक्त भेटणार नाही तुला. महाराज म्हणजे कहर होते, कहर मुसलमानासाठी. औरंगजेबाला तर असा उभा कापला होता. शाहिस्तेखानाचे बोट असे कापून किमा बनवला होता. आणि औरंगजेबा बस एवढंच. कहर होते महाराज, पण कोणत्या एका समाजासाठी नाही, वाईट प्रवृत्तीच्या आणि धर्मांध लोकांसाठी. महाराज जर फक्त मुसलमानांच्या विरोधात असते तर त्यांनी दौलत खानाला त्यांच्या आरमारीचा प्रमुख नेमला नसता. मदारी मेहतर महाराजांचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक होता. काझी हैदर नावाचा एक मुसलमान महाराजांचा वकील होता. अरे सिद्दी हिलाल आणि शामाखान सारख्या सरदारांनी कित्येक लढाया जिंकल्यात महाराजांसाठी, माहितीये? तू स्वतःला मोठा भक्त म्हणवतोस ना महाराजांचा, मग मला सांग, महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात हे माहितीये तुला? त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी काय धोरण होतं हे माहितीये? स्त्रियांसाठी त्यांचे काय विचार होते हे माहितीये? त्यांची प्रजा त्यांच्यासाठी जीव द्यायला का तयार असायची हे माहितीये? आणि अशा महापुरुषाला घडवणाऱ्या त्यांच्या आई मा जिजाऊ किती महान होत्या हे माहितीये? नाही ना? अरे हे सगळं माहित नाही मग कोणते महाराज माहितीये तुला? बे संध्या इंटरव्ह्यू का देऊन आला दिले? तू सांग, तुला माहितीये? हे भीमसैनिक बाबासाहेबांची जयंती करताय ना, त्यांच्याबद्दल थोडं तरी माहितीये का? या देशाचं संविधान लिहिलं त्यांना, कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचं स्पेलिंग तरी लिहिता येतं का रे तुला? साधा जयबी म्हणायची लायकी नाहीये तुमची. महाराजांचं कार्य आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तुमच्यासारख्या नालायक भक्तांची गरज नसते. ऐकून राहिलो ना, म्हणून जास्त बोलायचं नाही. आज खाली ठेव, आता सगळ्यांसमोर मुस्कानात मारीन तुझ्या. तुला भीत नाही मी, गुलामांची भीती नाही वाटत मला. त्या दिवशी रेखाताईला न्याय मिळवण्यासाठी जे आंदोलन होणार होतं ते तू दाबून टाकलंस ना. तिच्या नवऱ्याला पैशाचं आमिष दाखवून त्याचं तोंड बंद केलं. कोणासाठी केलंस? बोल ना, कोणासाठी केलीस दलाली? ज्यांनी रेखाताईला मारलं त्यांच्यासाठी? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. मालकाला खुश करण्यासाठी आपल्याच लोकांचा जीव घेणारे फक्त गुलाम असतात, आणि गुलामांना आम्ही भीक घालत नाही.
उद्या सुचल तिले आणि करून दाखव तुला काय करायचं आहे ते. संध्या तिला 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई त्याला रोज हातानं चारून द्यायची. ती नाही आता. तो जेवला असेल का? रडत असेल का तो? त्याची मनस्थिती काय? त्याचं आम्हाला काही नाही. बहीण होती ती आपला सर्वायची, तूही बी. बोल ना, कोणासाठी केली दलाली? ज्यांनी रेखाताईला मारला त्यांच्यासाठी? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. मालकाला खुश करण्यासाठी आपल्याच लोकांचा जीव घेणारे फक्त गुलाम असतात. सत्या कुठं चाललास? कुठं चाललास? कुठं चाललास? कुत्रा माराले. हॅलो. संध्या, रॉड फेक. अपन खाली आते हैं. संध्या. Hayret! Hayret! Siyah! Yeah.